So, how can I help you, Miss Shania Subnis? Welcome back to the office. Are you serious? हे केबिन हे सगळं माझं आहे. Seriously? हो शनाया. Oh, Rick, I love you so much. Yay! खूप गोड, मला खूप आवडलंय. आवडलं सरप्राईज? हो. तू आहेस या ऑफिसची नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. या ऑफिसचा सगळा स्टाफ आता तुझ्या अंडर असणार आहे. Yay! Oh God, किती ब्रिलियंट सरप्राईज आहे. Thank you so much. कसं म्हटलं? Solid वाटलं यार, काय भारी सरप्राईज दिलं तर काय. I love you so much. आय लव्ह यू टू बच्चा. पण आता एक लक्षात ठेव, नो पर्सनल इश्यूज. म्हणजे कुणाशी भांडणं वाद शक्यतो टाळ. शक्यतो म्हणजे टाळच. आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं. ओके? हा डोंट वरी, मी फक्त कामाबद्दलच बोलेन. व्हेरी गुड. चल मग आता बाकी स्टाफला सुद्धा हे सरप्राईज रिव्हील करूया आपण. चालेल? ओके. हा जेनी, नवीन केबिन मध्ये सगळ्या HODs ला घेऊन ये आणि तू पण ये. हा लगेच आताच. ओके. बाले, तू हिम्मत नको हवी. हा 2 समोसे बांध आणि ते वडे तळून झाले का? नाही दादा, हिम्मत नाही हारून राहिली. पण काही जमून नाही राहिलं. म्हणजे बघ ना, आपण एवढ्या ठिकाणी हिंडलो, कोणीच आपले पदार्थ विकत नाही घेत. काहीतरी चुकून राहिलं आपलं. बस. अरे यार, इतना नमकीन बना यार ये चटणी. वडापाव कसा असा तिखट आणि झणझणीत पाहिजे. अशा ह्या चटणीनं तुझ्या चांगल्या वड्याची चव बिघडते यार. बरं, दुसरी चटणी आहे का ते एखादी? नाही साहेब, एकच चटणी आहे. चल, किती झाली या वडापावची सांग लवकर. 10 रुपये काका. दादा थांब. दादा हे घे, ही चटणी दे त्यांना. एकदम टेस्टी आहे. वाढून तर बघ. द्या. घ्या दादा. वाह, एकदम छान. अशी चव पाहिजे. ताई, या वडापाववाल्याला अजून एक चटणी दे. ताई किती झाले या पाकिटाचे? राहू दे दादा, एक मिनिट. खूपच चांगली आहे चटणी. हा बॉक्सच घे ना. 1000 रुपयाला आहे. नाही ताई, नको. अरे 800 रुपयाला घे. नाही ताई, अहो हातावरचं पोट आहे माझं. एवढा मोठा बॉक्स घेतला तर आई ओरडेल मला. बरं ताई, या एका पाकिटाचे किती झाले सांगा. नाही, हे पाकिट राहू दे तुझ्याकडे सॅम्पल म्हणून. जर चटणी आवडली ना तर फोन कर मला. त्या पाकिटावरती नंबर आहे. हा, लागलं तर उद्या देते सुट्ट पाकिट. हो हो चालेल. येते. धन्यवाद ताई. हा. दादा, अगं पार्सल बांधू की असं? समजलं का तुला कुठे चुकतोय आपण? हा, नुसतं विचार करून राहिलो ना मी. आपण तर एकदम त्यांना महिन्याचा माल देत होतो. रोजच्या धंद्यासाठी त्यांना जेवढी गरज आहे तेवढाच माल त्यांना द्यायचा. बरोबर आहे. म्हणजे जेवढी मागणी तेवढाच पुरवठा पाहिजे. याचही बरोबर आहे. हातावरचं पोट आहे त्याचं. माझ्या व्यवसायाचा हा पहिला धडा. जेवढी मागणी तेवढाच पुरवठा. काय झालं रे दादा? काय नाही, मला लहानपणीची बाली आठवली. शाळेत जाताना म्हणायची, दादा माझे पाय दुखायला लागले, मला खांद्यावर घे ना. मग माझ्या खांद्यावर बसून शाळेपर्यंत जायची. हीच बाली आज स्वतःच्या पायावर उभी राहतीये.
नाही पडतीये धडपडतीये, पण पुढे जाणं काही सोडत नाही. दादा, अरे तुझ्या खांद्यावरती बसूनच तर जग बघायला शिकले ना मी. तुला खरं सांगू बाले, तुझ्याकडे बघितलं ना की हिंमतच वाढते माझी. चल त्या पाकिट सुटी करून पुन्हा विकू. चल. दादा, तुझं घर तुला हक्कानं परत मिळावं यातच माझा आनंद आहे. थँक्यू ऑल फॉर कमिंग. आपण इतके दिवस ज्या व्यक्तीची सगळेच आतुरतेनं वाट बघत होतो, मला तुम्ही विचारत होता की नक्की कोण आहे व्यक्ती, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मिस शनाया सबनेस. सर पण हे कसं शक्य आहे? का? सर, जनवरी महीने में आप तो अप्रैल फूल बना रहे हो. आनंद, आय एम सिरियस. माफ करा सुभेदार साहेब, पण सगळ्या स्टाफला शिस्त लावणारी व्यक्ती ही स्वतः शिस्तप्रिय असायला हवी असं मला वाटतं. बरोबर आहे ना मग? यू आर ऍब्सोल्युटली राईट. शनाया तशीच व्यक्ती आहे आणि आय ट्रस्ट. ठीक आहे, पण सर कपूर साहेबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे? नाही म्हणजे काय आहे की त्यांना जर हे कळलं तर मग पुढे प्रॉब्लेम्स व्हायला नको. काही प्रॉब्लेम येणार नाही पानवलकर. नाही, आणि कुठल्या व्यक्तीला ठेवायचं कुठल्या व्यक्तीला काढायचं एवढे अधिकार तर नक्कीच आहेत ना मला. एवढ्या पॉवर्स आहेत ना. सो मी काहीतरी विचार करूनच काही काम केलं असेल. सो आपण परफॉर्मन्स बघूया आणि नंतर बोलूया ना. चुका प्रत्येकाकडूनच होतात आणि ती सुधारण्याची संधी आपणच दिली पाहिजे. आय ट्रस्ट शनाया आणि मला खात्री आहे की हे काम ती अत्यंत व्यवस्थितपणे करेल. आणि कपूर सरांना काय सांगायचं ते मी बघतो. काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग आता काय प्रश्नच मिटला. अरे पण असं कोरडं स्वागत. आपल्या नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मिस शनाया सबनीस यांचं ऍटलिस्ट टाळ्या वाजून तरी स्वागत करूया. कमॉन 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 गाइस. वेलकम शनाया. ओ सॉरी मॅम. हाँ हाँ, वेलकम. थँक्यू. थँक्यू. वेलकम.